सोलापुरात एका कारचा भीषण स्फोट झालाय। छराच्या बंदुकीचे स्फोट होऊन ही दृश्य समोर आली आहेत। सोलापुरात कारचा भीषण स्फोट झालाय, एक जण गंभीर जखमी झालाय। छराच्या बंदुकीतील गंधकामुळे हा स्फोट झाल्याची माहिती मिळते। सोलापुरात एका कारमध्ये असलेल्या या स्फोटानं सगळं सोलापूर हादरून गेलंय। या सीसीटीव्हीच्या दृश्यांमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय की कशा पद्धतीनं छऱ्याच्या बंदुकीतील गंधक बाहेर उडाला आणि क्षणात एक मोठा स्फोट झाला। आम्ही तिथे गाडीवर रोडच्या पलीकडच्या साईडला साधारण 50 मीटर लांब आम्ही उभारलो होतो। उभारल्यानंतर मोठा बॉम्ब स्फोट झाल्यासारखा आवाज आला। आवाज इतका मोठा होता की सगळ्या परिसरात आवाज गेला, मोठा आवाज झाला। आम्ही जवळ यायलाच 1 मिनिट 2 मिनिट लागले असतील, इतके धुराचे लोट होते। कुणालाच काही कळायला तयार नव्हते की काय झालेलं आहे। जवळ येऊन पाहिल्यानंतर लक्षात आलं की केदार सिद्धप्पा छत्रे नावाचा, आता माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं छत्रे नावाचा युवक तिथे इसम पडला होता। त्याचे जागेवर दोन्ही पाय तुटले होते। स्फोट इतका भीषण होता, आजूबाजूला कोणी लोक नव्हते। माहिती घेतली, 15-20 मिनिट ॲम्ब्युलन्सला फोन करतो तो, ॲम्ब्युलन्स नाही आली, कुणीही घेऊन जात नव्हतं। सगळे बघायची भूमिका घेत होते, फोटो व्हिडिओ काढण्यात मग्न होते। माझी गाडी होती तिथं, त्याला चादरमध्ये गुंडाळलं आणि माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये नेऊन मी सिव्हिलमध्ये त्याला ऍडमिट केलं। मला असं सांगायचं आहे की इथं आजूबाजूला एकच माणूस होता म्हणून 2 पाय तुटले। आजूबाजूला जर इतर लोक असले असती तर परिस्थिती अतिशय बिकट झालेली असती। अशा प्रकारची स्फोटक वस्तू सामग्री इतक्या निष्काळजीपणे हँडल करून इथं वावरली जाते, फिरती करते, म्हणजे चालते बोलते बॉम्ब घेऊन फिरतात। कुठेतरी इथं निष्काळजीपणा दिसतोय। अशा लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे स्फोटक वस्तू आहेत ज्याची वाहतूक करताना प्रशासनाने थोडेसे निर्बंध घालून काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं।